हॅलो अँड वेलकम बॅक टू रेड व्हेज विथ गायत्री। सो आज मी कुठे जाणार आहे? सो आज आम्ही ना फिरायला जाणार आहोत। स्पेशली आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्ही सगळ्या मुंबईची सफर करत आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला जात आहोत। तर आज स्पेशली हिची ख्वाहिश होती म्हणून आम्ही जात आहोत वॉटर पार्कला। ती म्हणजे सानवी माझी पुतणी आहे आणि या निमित्ताने तिला जायचं आहे म्हणूनच आम्ही आता वॉटर पार्कला जातो आहे। मोस्टली 7:15 झाले, मला थोडं लेट झालं आहे पण ठीक आहे, आवडतं एक एक गोष्टी। सो आम्ही आता पटापट निघायची तयारी करतो आहे। चला तर मग आता आपण वॉटर पार्कची सफर करूया। कसं जायचं काय सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगते। एस्केप विरारला आहे, तिथे आम्ही एंट्री केलेली आहे। आम्ही हा छान असतो त्यांचा जो बँड आहे तो देखील लावलेला आहे। माझ्या आजूबाजू गाण्यांचा आवाज येतोय। सो तुम्हाला कळत असेल की आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथे जर का आलात तुम्ही ट्यूजडेला आलात तर 900 रुपये फी आहे आणि थर्सडेला आलात तर 850 रुपये फी आहे आणि इतर दिवशी 1150 अशी त्यांची फी आहे। याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा एक टायमाचा नाश्ता आणि दुपारचा लंच असं मिळतं। जेवण खूप छान आहे असं मी ऐकलं आहे। आता मी तर टेस्ट करेलच पुढे। सो असं सगळं आहे परंतु इथे यायला जरा टास्क आहे। सो विरार स्टेशनपासून तुम्ही जर का रिक्षाने येत असाल ना तर मी सजेस्ट करेल की खूप जास्त बार्गेनिंग करा, कारण 550, 500, 400 असे सगळे भाव सांगितले जातात। आम्ही तरी 300 रुपये देऊन रिक्षाने आलो आणि डायरेक्ट गेटवर आलो। सो असे खूप जास्त काही रेट सांगतात। सो मोस्टली तुम्ही जर का जवळचे असाल तर तुमची स्वतःची कार प्रेफर करूनच या। मी मुंबई सेंट्रलवरून आली आहे, तर मुंबई सेंट्रलवरून मी मुंबई सेंट्रल टू विरार अशी मी ट्रेनने आली आणि ट्रेनने विरार ईस्टला बाहेर आली की मी रिक्षाने आली आणि माझ्यासोबत ही माकडे, हिला जास्त हौस आहे वॉटर पार्कची। सो म्हणून आम्ही आज इथे आलो आहोत। सो पुढचं काय आहे कसं आहे सगळं काही या व्हिडिओमधून नक्की सांगेन। सकाळी 10 वाजता आम्ही एंट्री केलेली आणि त्यानंतर आता जवळपास 5 वाजत आले आहेत। 10 ते 6 असा टायमिंग आहे इथला। सो आम्ही खूप छान एन्जॉय केलं आहे, खूप छान सगळं इथला ॲटमॉस्फिअर आहे। रेन डान्स आहेत, वेव्स आहेत, वेव्स अगदी 12 वाजता आहेत, 1 वाजता आहे, 2 वाजता आहे, 3 वाजता आणि लास्ट वेव्स हे 4 वाजता असतात, म्हणजे असे 5 वेव्स असतात। सो हे तुम्ही नक्की मिस करू नका। त्याचबरोबर मी म्हणाली की जेवण खूप छान आहे, अगदी क्वालिटीमध्ये जेवण आहे। 2 भाज्या होत्या, श्रीखंड, पोळी असं सगळं काही होतं। त्याचबरोबर सॅलड होते, वेगवेगळ्या प्रकारचे सगळं काही होतं आणि प्युअर व्हेज आहे। सो तुम्ही जर का प्युअर व्हेजिटेरियन असाल तर इथे नक्की भेट द्या। आणि त्याचसोबत सकाळचा नाश्ता देखील खूप छान होता। सकाळी नाश्त्याला आम्हाला उपमा होता, इडली डोसा होता। सो जेवण आणि
हे सगळं काही छान होतं. आणि त्याचबरोबर आता इव्हिनिंग स्नॅक्स देखील आहेत, सो ते देखील आम्ही ट्राय केलं आहे, ते पण खूप छान आहे. त्याचबरोबर इथला ॲटमॉस्फिअर देखील खूप छान आहे. आम्ही 1 तास मुद्दामून लवकर निघालो कारण आम्हाला पुन्हा मुंबई सेंट्रलला जायचं आणि आम्ही 3ही लेडीज आहोत आणि इथला येणारा रस्ता थोडा काही ठिकाणी सुमसाम असा मला तरी वाटला आणि 3ही लेडीज असल्यामुळे आम्ही पुन्हा आता लवकर जायचं म्हणून आम्ही पुन्हा लवकर निघायचं म्हणून आम्ही 1 तास लवकर निघालो, बाकी काही नाही. परंतु लवकर निघालं म्हणून आमचं हे माकड थोडंसं सॅड झालेलं आहे. बट मी तिला प्रॉमिस केलं की मी तिला डॉमिनोजचा पिझ्झा देणार आहे म्हणून ती खुश झाली आहे. सो अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी गायत्री गुगे ग्रेट भेट विथ गायत्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.